करवीर तालुक्यातील दिंडनेरली इथं कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता। सुरुवातीला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी गावातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। गावातील महिलांनी श्रीमंत शाहू महाराजांचं औक्षण करून स्वागत केलं। यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सत्ता आणि हुकुमशाहीमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेवर भाष्य केलं। महाराष्ट्रातील अस्थिरता संपवून आपल्या राष्ट्रपुरुषांनी दिलेल्या समतेच्या विचारावर महाराष्ट्र पुन्हा चालवायचा आहे। राष्ट्रपुरुषांनी दिलेल्या समतेच्या विचारावर आधारित आपण काम करतोय। कष्टकरी, शेतकरी आणि जनतेच्या कामासाठी आम्ही सदैव तयार असतो। जनतेच्या विकासाच्या ध्येयाने पुढे जात असल्याचं सांगितलं। हा प्रश्न बघता बघता महाराष्ट्रामध्ये अस्थिरता एवढी निर्माण झाली आहे, राजकीय अस्थिरता या गेल्या 2 वर्षामध्ये। तिचं कारण म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये जाणे आणि त्याच्यामुळे जी अस्थिरता निर्माण झाली आहे ती यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती। महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर या गेल्या 2 वर्षात गेलेलं आहे आणि म्हणूनच आज आपल्याला पुन्हा महाराष्ट्राला रुळावर आणत आहे। त्याची सुरुवात या लोकसभेच्या इलेक्शनपासूनच सुरू झाली आहे असं मी समजतोय आणि महाराष्ट्र रुळावर आपल्या आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र नेहमीच पूर्ण भारताचं जे नेतृत्व करतोय ते करत राहील। आमदार तुराज पाटील यांनी छत्रपती कुटुंबाचं योगदान सर्वश्रुत असल्याचं सांगितलं आणि आपला जिल्हा अडचणीत असताना श्रीमंत शाहू महाराज फक्त राजा म्हणून नाही तर आपले पालक म्हणून पुढे आल्याचं आमदार तुराज पाटील यांनी सांगितलं। जिल्हा आपला अडचणीमध्ये असेल तेव्हा आदरणीय महाराज फक्त राजा म्हणून नाही तर आपले पालक म्हणून त्या ठिकाणी नेहमी पुढे आलेत याचा उल्लेख आज खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी केला पाहिजे। कोविड सारखं संकट असेल, आज पुरासारखं संकट असेल, त्यावेळी देखील आदरणीय महाराज त्या ठिकाणी पुढे होते। आदरणीय बट्टी साहेब असतील आणि सर्वच आमचे आघाडीचे प्रमुख असतील, हे आदरणीय महाराजांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करतात। मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी आदरणीय महाराजांना भेटायला जातो तेव्हा महाराज नेहमी त्या ठिकाणी विचारत असतात की मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने कामं चालू आणि ही सगळी माहिती ही आवर्जून आदरणीय महाराज त्या ठिकाणी नेहमी घेत आलेले आहेत। मी महाराज त्या ठिकाणी सांगू इच्छितो, गावामध्ये अनेक कामं आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केली। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तळहाता फोडावं आणि जपायचं काम गावाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग निश्चितपणे आता सगळे प्रमुख आमचे या ठिकाणी तो उपस्थित आहेत, गावातले सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। गावाने नेहमीच प्रत्येक निवडणुकीमध्ये पुढे राहून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मला विश्वास आहे मी ज्या पद्धतीने माझ्यासारख्या किंवा आदरणीय बंटी साहेबांना त्या ठिकाणी ताकद दिली त्याच्यापेक्षा 10 पटीने ताकद आदरणीय महाराजांच्या निवडणुकीमध्ये लावून आज मोठ्या मताने आपण त्या ठिकाणी निवडून आणलं पाहिजे। शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार यांनी पंतप्रधान मोदींनी राज्यासह देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचं काम केल्याचा आरोप केला। दर पूर्वी किती होते का आमच्या ताईंना विचारतो मी, सिलेंडर दर किती पूर्वी होते, आता सिलेंडर दर किती झाले, खताचे असू दे युरियाचे असू दे, ते पूर्वीची दर 5-7, 8 वर्षाची काढा आणि आताही दर वेगळी काढा तुम्ही आणि तुम्हाला देतात 1000 रुपये 2000 रुपये देतात, तुम्हाला सांगतात की देशाचं कल्याण केलं म्हणून। घेतले तुम्ही आमच्याकडे 10,000 रुपये आणि देतात 2000 रुपये, ही लूट नाही का तुमची आमची? मगाशी ऋतुराणी मगाशी कोरोनाचा विषय काढला इथं। कोरोना काळामध्ये गेली 2 वर्ष गंभीर परिस्थितीमध्ये आपण असताना सुद्धा ह्या महाराष्ट्राला संकटात टाकण्याचं काम कुणी केलं असं त्या भाजपच्या नेत्यांनी केलेलं आहे, ह्या नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। की महाराष्ट्रात किती मेले तर चालतील परंतु हे उद्धव साहेबांचे सरकार, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बदनाम व्हायला पाहिजे आणि तुम्हाला जरा सुद्धा चिंता ह्या जनतेची नाहीये। वाघान घरात बसून काम केलंय, वाघच आहे तो, शिवसेना प्रमुखाचा वाघ आहे। विजय देवणे यांनी संविधान वाचवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराजांना विजयी करण्याचं आवाहन केलं। संजय मंडलिक हे गद्दार असून त्यांना जाब विचारण्याची वेळ आल्याचं सांगितलं। कोल्हापुरात बाहेर पडलो आणि येताना शाहू महाराजांनी आपल्या जुन्या आठवणी केल्या। त्या गोष्टीची आम्हाला कल्पना नाही कारण आम्ही रस्त्यावर काम करणारे महाराज साहेब आम्ही कार्यकर्ते, पण त्याने आम्हाला सांगितलं, मी त्याला विचारलं की शिकार केव्हा करतात तर त्यांनी सांगितलं की थंडीच्या दिवसामध्ये काही काळामध्ये चित्रांची म्हणून एक शिकार असती आणि ती चालत सकाळी बाहेर पडायचं, घरातली भाकरी खायची आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परत जायचं। तरी त्या आठवणीचा उजाळा दिला, तसं डॉक्टर अनिल पाटलांनी या ठिकाणी दिंडनेरली गावाच्या आठवणींचा उजाळा दिला।
पण आता आपल्याला शिकार करायचे त्या भारतीय जनता पक्षाची शिकार करायची। यावेळी दिंडनेरली गावासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली पाणी योजना, जमीन आणि इतर योगदानाचा आढावा डॉक्टर अनिल पाटील यांनी घेतला। याप्रसंगी सरपंच मंगल प्रकाश कांबळे, माजी मार्केट कमिटी संचालक दिगंबर पाटील, संभाजी बोटे, उमेश पाटील, अरविंद शिंदे, उदय कांबळे, NK पाटील, बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील महाराज, रामचंद्र एकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।